नागपूर. नागपूरचा सर्वप्रथम उल्लेख 10व्या शतकातील ताम्रपटावर आढळतो. हा ताम्रपट वर्धा येथे मिळाला असून तो इसवी सन 940चा आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंडराजा भक्त बुलंदशाह याने 1702 साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. देवगड राज्यात त्याकाळी नागपूर, शिवनी, बालाघाट, बैतूल आणि होशंगाबाद यांचा समावेश होत असे. भक्त बुलंदशहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्यांनी 1706 साली त्याची राजधानी नागपुरास हलवली. त्याने जवळजवळ 33 वर्ष राज्य करून नागपूर शहर भरभराटीस आणले. राजा चांद सुलतान याच्या मृत्यूनंतर नागपुरावर भोसल्यांचे राज्य आले. इसवी सन 1742 मध्ये रघुजीराजे भोसले नागपूरच्या गादीवर आरूढ झाले. इसवी सन 1817 मध्ये सीताबर्डीच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी नागपूरचा ताबा घेतला. इसवी सन 1867 मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत पहिली आगगाडी निघाली. टाटा समूहाने देशातील पहिला कापड उद्योग याच शहरात सुरू केला. भारतीय स्वातंत्र्य युद्धात देखील शहराचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची 2 अधिवेशने नागपुरास झाली व असहकार आंदोलनात नागपूरच्या 1920 सालीच्या अधिवेशनापासून सुरू झाले. 1925 साली डॉक्टर केशव बळीराम पंत हेडगेवार यांनी नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSची स्थापना केली. 1950 साली मध्य प्रदेश राज्याची निर्मिती झाली व विदर्भ नव्या राज्यात आला. नागपूरला भारताची राजधानी करण्याचाही प्रस्ताव होता. आज नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असून महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन येथेच भरते. 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून भारताचा 0 मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशाच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रानगरी असेही म्हणतात कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपूरच्या आसपास संत्र्यांच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात, त्यामुळे इथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 9,897 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 310 मीटर इतकी आहे. जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असते आणि 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 46,53,171 इतकी आहे. जिल्ह्याचा पिनकोड 440,001 हा आहे. तसेच दूरध्वनी क्रमांक 0712 हा आहे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय नंबर RTO कोड MH31 नागपूर पश्चिम, MH49 नागपूर पूर्व आणि MH40 नागपूर ग्रामीण हे आहेत. जवळचे जिल्हे: नागपूर जिल्ह्याच्या पूर्वेस भंडारा, पश्चिमेस वर्धा आणि अमरावती, उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे व दक्षिणेस चंद्रपूर हे जिल्हे आहेत. जिल्ह्यातील तालुके: जिल्ह्यात एकूण 14 तालुक्यांचा समावेश होतो. त्यामध्ये नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, कामठी, नागपूर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, उमरेड, कुही आणि भिवापूर हे जिल्ह्यातील तालुके आहेत. जिल्ह्यातील नद्या: कन्हान, सान, पेंच, कोल्हार, नाग, वैनगंगा, वर्धा आणि वेना हे आहेत. जिल्ह्यातील डोंगर: सातपुड्याचे डोंगर, गरमसूर, माधागड, पिलकापार टेकड्या हे जिल्ह्यातील डोंगर आहेत. जिल्ह्यातील पिके: प्रमुख पिके गहू आणि ज्वारी हे आहेत. तेलबिया व द्विदल धान्य: सोयाबीन, भुईमूग, हरभरा आणि तूर हे आहेत. बागायती पिके: नागपूरमध्ये प्रामुख्याने कापूस आणि संत्री हे बागायती पिके घेतली जातात. जिल्ह्यातील रस्ते: भारताचे 2 महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग कन्याकुमारी ते वाराणसी क्रमांक 7 व हाजिरा ते कोलकाता क्रमांक 6 नागपुरात एकमेकास मिळतात. नागपूर आपल्या चांगल्या दर्जाच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची सेवा नागरी व ग्रामीण जनतेस अपुरी ठरत आहे. नवा राष्ट्रीय राजमार्ग जो नागपूर ते मुंबई या प्रमुख महाराष्ट्रातील शहरांना जोडतो त्याचे बांधकाम सुरू आहे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानक: नागपुराच्या भौगोलिक स्थानामुळे येथील रेल्वे स्थानक महत्त्वाचे जंक्शन बनले आहे व देशातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या रेल्वेगाड्या इथूनच जातात. नागपूर रेल्वे स्थानक
बरोबरच अजनी, इतवारी, कळमना, कामठी व खापी ही स्थानके शहराच्या जवळ आहेत. नागपूर स्टेशनात जवळपास 160 रेल्वे गाड्या थांबतात. त्यात प्रवासी दुरंतो एक्सप्रेस, मेल, राजधानी एक्सप्रेस, गरीब रथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यात 65 गाड्या दररोज धावतात. दररोज जवळपास 1.5 लाख प्रवासी नागपूर रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. विमानतळ वाहतूक. नागपुरातील विमानतळ वाहतूक नियंत्रण केंद्र देशातील बऱ्यापैकी व्यस्त आहे. 1 ऑक्टोबर 2005 रोजी नागपुरातील सोनेगाव विमानतळास राष्ट्रीय दर्जा देण्यात आला व त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव ठेवले. नागपूर विमानतळ हे देशाच्या मध्यभागी असल्याने देश-विदेशातील विमाने नागपूरच्या आकाशातून जातात. त्यामुळे नागपूरला स्टँड बॉय एअरपोर्ट म्हणून मान्यता मिळाली आहे. नागपूर मेट्रो. मला खात्री आहे की नागपूरच्या संत्र्याप्रमाणे नागपूरची माझी मेट्रो देखील भारतात प्रसिद्ध होईल. बहुचर्चित आणि नागपूरची नवी ओळख निर्माण करणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पाला महाराष्ट्र शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. हा प्रकल्प सुमारे 25 किलोमीटर लांबीचा राहणार असून जानेवारी 2015 मध्ये या कार्याला प्रारंभ झाला. नागपूर हे महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर मेट्रो रेल्वेसाठी तयार झाले असून या कार्याला 1250 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नागपूरची लोकसंख्या 2020 साली 25 लाख असून 2030 पर्यंत ती 50 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे. 10 वर्षात दुप्पट. त्यामुळे नागपूर शहर मेट्रो रेल्वेसाठी पात्र ठरणार आहे. एकंदरीत हा मेट्रो रेल्वेचा प्रवास नागपूरवासियांसाठी वरदान ठरेल. या जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळे आहेत. चला तर पाहूयात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर इसवी सन 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नव्यान बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. मात्र अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे आलेले असतात. भारतातील व विविध देशातील मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट देत असतात. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले गेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध भिक्खू सुरई ससाई यांनी म्हटले आहे की दीक्षाभूमी ही जागतिक भूमी आहे. तिचे पवित्र जगात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळे संपूर्ण समाज प्रगती पथावर अग्रेसर होऊ शकला. येथे येऊन मी धन्य झालो आहे अशा शब्दात भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व 3ऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणला गेला. दीक्षाभूमी येथे दरवर्षी 14 ऑक्टोबर हा दिवस भारतीय बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून उत्साहाने साजरा करतात. त्यावेळी येथे 15 ते 20 लाख बौद्ध जमा होतात आणि बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना अभिवादन करतात. भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील मुख्य राजकीय नेते सणात सहभागी होतात. जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार आणि श्रीलंका इत्यादी देशातील बौद्ध उपासक भिक्खूही उपस्थित राहतात. ड्रॅगन पॅलेस. बौद्ध विहार हा महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील कन्हान कामठी येथील बौद्ध विहार आहे. या विहाराची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली. हा विहार सुमारे 10 एकर जागेवर बांधला गेलेला आहे. या विहाराच्या बांधकामास जागतिक पुरस्कार मिळालेला आहे. येथील बुद्धमूर्ती ही एका सलग चंदनाच्या ढोकळ्यापासून बनलेली असून एक सुंदर मूर्ती आहे. ड्रॅगन पॅलेस मंदिर हे लोटस टेम्पल या नावाने सुद्धा ओळखले जाते. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विहारात सप्टेंबर 2017 मध्ये भेट दिलेली आहे. शून्य मैलाचा दगड. नागपूर शहरामधील शून्य मैलाचा दगड हे स्थापत्य अभियांत्रिकीच्या मोजणीच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेले एक स्थान आहे. नागपूर शहर भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागात असल्यामुळे हे स्थान निर्मिण्यात आले. मध्यवर्ती संग्रहालय.
नागपूर येथे एक मध्यवर्ती संग्रहालय आहे. त्याची गणना देशातील मोठ्या व जुन्या संग्रहालयात होते. त्यात भारताच्या वेगवेगळ्या राज्यकालातील वेगवेगळी दालने आहेत. स्थानिक लोक यास अजब बंगला असेही म्हणतात. या संग्रहालयाची स्थापना ब्रिटिश काळात सन 1863 साली झाली. श्री पोदारेश्वर राम मंदिर, भगवान शिव आणि राम यांना समर्पित मंदिर. श्री पोदारेश्वर राम मंदिराला देशभरातील हिंदू भेट देतात. नागपूर शहरात असलेले हे सुंदर मंदिर खूप जुने आहे आणि असे मानले जाते की जो कोणी या ठिकाणी जातो त्याला मन शांती मिळते. राम मंदिरात राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती राम परिवाराच्या आसनात आहेत आणि दररोज शेकडो भक्त यांची पूजा करतात. येथे काही क्षण घालवल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल याची खात्री आहे. दरवर्षी रामनवमीच्या वेळी शोभायात्रा काढली जाते. त्यात हजारो भाविक सामील होतात. 1923 मध्ये बांधलेले श्री पोदारेश्वर राम मंदिर हे राजस्थानमधील प्रसिद्ध पोदार घराण्याशी संबंधित असलेल्या स्वर्गीय श्री जमनाधर पोदार यांनी बांधले होते. ते त्या काळातील प्रसिद्ध व्यापारी होते. श्री पोदारेश्वर राम मंदिर त्यांच्या इतिहास आणि बांधकामामुळे नागपूरचे प्रसिद्ध आकर्षण बनले आहे. जपानी रोज गार्डन, मानसिक आणि भावपूर्ण विश्रांतीसाठी आदर्श ठिकाण म्हणजे जपानी रोज गार्डन, ज्याचे नाव परिसराच्या डिझाईन आणि लेआउटवरून मिळाले. जपानी रोज गार्डन अशा प्रकारे बांधली गेली आहे की जपानमधील लोक गुलाब किंवा कोणत्याही प्रकारची फुले उगवतात आणि म्हणूनच त्यांना जपानी रोज गार्डन म्हणतात. निसर्गरम्य सौंदर्य तुम्हाला आश्चर्यचकित करून सोडते आणि भारतातील निसर्ग सौंदर्याची खरोखर प्रशंसा करताना सुंदर चित्रे काढण्यासाठी योग्य ठिकाण आहे. नागपूर शहरापासून काही अंतरावर सिव्हिल लाईन्सच्या बाजूला एक उद्यान आहे. याचा अर्थ हा परिसर प्रदूषण मुक्त आणि शहराची घाण, प्रदूषण आणि गोंगाट यापासून दूर राहून तुम्ही निसर्गाच्या शुद्धतेची आणि सौंदर्याची प्रशंसा करू शकता. बालाजी मंदिर, बालाजी मंदिर सुंदर सेमिनरी हिलच्या वर स्थित आहे आणि हे भगवान बालाजीला समर्पित एक सुंदर मंदिर आहे. हे शहरातील सर्वात प्रसिद्ध सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांचे आयोजन करते जे जवळच्या आणि दूरच्या लोकांना आकर्षित करतात. स्थापत्यशास्त्राचा चमत्कार बालाजी मंदिर दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील वास्तुकलेचे सुंदर मिश्रण देते आणि डोळ्यांना आनंद देणारे आहे. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये सामान्यतः दिसणारी एक आकर्षक रचना दक्षिण भारतीय वास्तुकलेसाठी बनलेली गेली आहे आणि हवेशीर हॉल ते उत्तर भारतातील मंदिरांची आठवण करून देतात. महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव विष्णू मंदिर असून येथे दररोज अर्चना व अभिषेक केले जातात. अंबाझरी तलाव, नागपुरात नैऋत्य सीमेवर अंबाझरी तलाव हा आहे. नागपूर शहरातील 11 तलावांपैकी हा सर्वात मोठा तलाव आहे. शासनाचे अधिकारी काही महत्त्वाच्या व्यक्तींना हा तलाव पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. हा तलाव नाग नदीचे उगमस्थान आहे. हे नागपूर शहरातील प्रमुख महत्त्वाचे ठिकाण असल्याने त्याची देखभाल नागपूर महानगरपालिका करते. अंबाझरी तलाव नागपुरातील सर्वात महत्त्वाचे पर्यटन आकर्षणापैकी एक असल्याने आता भेट देण्याचे एक अधिक स्मरणीय ठिकाण बनले आहे. तुम्ही त्याच्या शेजारील बागेत संगीत, कारंजे, मनोरंजन खेळ आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक राईड्सचा आनंद घेऊ शकता. अंबाझरी तलावामध्ये नौकाविहाराची सुविधा आणि चालण्यासाठी विशिष्ट डिझाईन केलेला मार्ग देखील उपलब्ध आहे. अंबाझरी तलाव येथे प्रदान करण्यात आलेल्या या सर्व सुविधांमुळे हे आता आवश्यक असलेले ठिकाण बनले आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या काळात हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे. भूटाळा तलाव, नागपुरातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक. भूटाळा तलाव 60 एकरपेक्षा जास्त जागेवर पसरलेला आहे. रंगीबेरंगी कारंजे, हॅलोजॉन लाईट्स किंवा कॅरेज राईड्स येथे दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करतात. विशेषतः लहान मुले असलेली कुटुंबे ज्यांना मैदानी खेळांच्या संगीसह हिरवाई आणि मोकळ्या जागेचा आनंद लुटण्याची खात्री आहे. तलावाच्या एका बाजूला निसर्गरम्य चौपाटी सौंदर्यात भर घालते. उमरेल कराड वन्यजीव अभयारण्य, सर्वात मोठ्या भागांपैकी एक आणि संपूर्ण अभयारण्यातील एकमेव नर उमरेल कराड हे पर्यटकांचे केंद्र बनले आहे. विशेषतः निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक दिवसाच्या सहलीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. वाघांव्यतिरिक्त गौरसारखे प्राणी, जंगली कुत्रे आणि इतर क्वचित आढळणारे मंगोलियन आणि उडणारी गिलहरी यांसारखे प्राणी इथे अनेकदा पाहायला आढळतात, ज्यामुळे अभयारण्याला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. रामटेक किल्ला हे एक सुखदायक ठिकाण बनवते आणि कुटुंब आणि मित्रांसह एक दिवसाच्या पिकनिकसाठी देखील योग्य बनवते. भगवान राम या मंदिराचे मुख्य देवता राहिले आहेत, कारण असे मानले जाते की लंका जिंकण्याचा प्रवास
सुरू करण्यापूर्वी त्यांनी इथे थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे या किल्ल्याला महान पौराणिक कथा आणि महत्त्व आले आहे. क्रॅची कॅसल मनोरंजन पार्क. अनेक मनोरंजन राईड्स. क्रेझी कॅसल मनोरंजन पार्क इतर कोणत्याही मनोरंजन आणि वॉटर पार्क प्रमाणेच अनेक वर्षापासून पर्यटकांना आकर्षित करत आहे. हे नागपुरात भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणून गणले जाऊ शकते आणि जवळपासच्या शहरातील लोकांची इथे गर्दीही दिसते. आनंदाने भरलेल्या दिवसासाठी कोणीही या उद्यानाला भेट देऊ शकतो. नागपूर शहरातील उष्ण आणि दमट उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वोत्तम. खिळशी तलाव. नागपूर शहरात तलावांचे माहेरघर आहे. या तलावांच्या यादीतील एक नाव म्हणजे खिळशी तलाव आहे, जे शहराच्या मध्यभागी सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे. कारण सर्व सुविधा निवासापासून ते रिसॉर्टपर्यंत, रेस्टॉरंटपासून ते मनोरंजन उद्यानापर्यंत आणि पर्यटकांसाठी इतर आकर्षणे उपलब्ध करून दिली आहेत. शिवाय येथील बढाई मारण्याचे केंद्र केवळ नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतात सर्वात मोठे आहे. खिळशी तलावावर उन्हाळ्यात सर्वाधिक गर्दी असते. फन अँड फूड विलेज. फन अँड फूड विलेज हे एक मनोरंजन पार्क आहे, ज्यामध्ये सुमारे 10हून अधिक मजेदार राईड्स आहेत. पूल, टोर्नेडो, स्पीड कोस्टर, क्रीडाक्षेत्र, साहसी उपक्रम, किडी पूल आणि काही खाजगी कौटुंबिक वेळेसाठी वेगळा झोन यासाठी रोमांचक आकर्षणे आहेत. हे उद्यान सार्वजनिक सुट्ट्यांसह दिवसभर उघडे असते आणि नागपूरच्या यादीतील तुमच्या भेटीच्या ठिकाणांना अनुकूल आहे, विशेषतः गटातील लहान मुले आणि तरुण लोकांसह. इम्प्रेस सिटी मॉल. तुमच्या खरेदीच्या सर्व गरजा पूर्ण करणारा मॉल. इथून खरेदी करण्यासाठी अनेक ब्रँड्स आहेत. इतर मॉलप्रमाणे यात मनोरंजन, विविध व्हिडिओ गेम्ससह प्ले झोन आणि सर्व बुक केलेल्या लोकांसाठी फूड झोन आहे. रामधाम. रामधाम हे नागपुरातील जबलपूर रोडवर बांधलेले एक अद्वितीय सांस्कृतिक थीम पार्क आहे. येथील ओम पुतळा हा त्याच्या प्रकारातील एक आहे. येथे अनेक लहान मंदिरे आहेत, जी भारतातील मूळ सर्वात लोकप्रिय मंदिराची प्रतिकृती बनवतात. शिवाय सणांसारख्या विशेष प्रसंगी रामधाम विशेष कार्यक्रम, स्पर्धा आणि इतर प्रकारचे उत्सव आणि संवादात्मक क्रियाकलाप देखील आयोजित करते. सोनेगाव तलाव. सोनेगाव तलाव हा मानवनिर्मित तलाव आहे, जो नागपूरच्या काही अज्ञात शासकाने बांधला होता. पावसाळ्यात हे ठिकाण सर्व वैभवाने बहरते आणि तलावाच्या काठावर असलेल्या आल्हाददायक हवामानाचा आनंद लुटणाऱ्या जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करते. तलावाजवळ आणखी 2 प्रेक्षणीय स्थळे आहेत, बुद्ध विहार आणि देवी दुर्गा मंदिर, ज्यांना थोड्या काळासाठी भेट दिली जाऊ शकते. सीताबर्डीचा किल्ला. सीताबर्डी किल्ला नागपुरातील सर्वोत्कृष्ट किल्ला म्हणून ओळखला जातो. हे 3ऱ्या इंग्रज मराठा युद्धादरम्यान नागपूरचे राज्य आणि ब्रिटिश यांच्यातील लढाईचे रणभूमी होते. आज या किल्ल्याला लोकप्रियता प्राप्त झाली आहे आणि नागपूरच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे भारतीय सैनिक निवासस्थान आहे, जे त्यावर नियंत्रण ठेवतात आणि केवळ स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनासारख्या निवडक सार्वजनिक सुट्टींच्या दिवशीच भेट दिली जाऊ शकते, जेव्हा किल्ला लोकांसाठी आतून पाहण्यासाठी खुला असतो. गांधीसागर तलाव. हे तलाव 275 वर्षापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते आणि नागपूर शहराचे तत्कालीन शासक चांद सुलतान यांनी बांधले होते. त्यांनी याला जुमा तलाव म्हटले. ते नंतर ब्रिटिश राजवटीत शुक्रवारी तलावामध्ये बदलले. तलावाच्या मध्यभागी शिव मंदिर आणि एक छोटीशी बाग आहे, जिथे बोटिंगद्वारे पोहोचता येते. सूर्यास्तानंतरचे तलाव सर्वात चांगले दिसते, जेव्हा पाण्यातील दिव्यांचे प्रतिबिंब त्यांचे सौंदर्य अनेक वेळा वाढवते. आशा करतो नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतर अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला दिवस आनंदात जावो.